बुद्ध इसवी सन पूर्व 563 आणि कार्ल मार्क्स इसवी सन 1818 ही दोन नावं एकाच वाक्यात घेणं सुद्धा थोडं विचित्र वाटतं ना. दोघांमध्ये तब्बल 2381 वर्षांचं अंतर आहे. नक्कीच. आणि फक्त काळाचं अंतर नाही तर विचारसरणी सुद्धा किती वेगळी. एकीकडे शांती, करुणा आणि अहिंसा, तर दुसरीकडे क्रांती, संघर्ष आणि बंड. दोन टोकाची व्यक्तिमत्व. मग या दोन महापुरुषांना एकाच तराजूत तोलावं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या द्रष्ट्या विचारवंताला का वाटलं असेल, हेच आजचं मोठं बौद्धिक कोड आहे. नमस्कार. बुकवाईज विथ अनिलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण बाबासाहेबांच्या बुद्धा आणि कार्ल मार्क्स या जबरदस्त निबंधावर सखोल चर्चा करणार आहोत आणि या ऐतिहासिक कोड्याचा उलगडा करणार आहोत. तर मग चर्चेची सुरुवात करूया मार्क्सच्या सिद्धांतापासून. कारण बाबासाहेब त्यांच्या निबंधात आधी मार्क्सची चौकट मांडतात. हो, आणि ते मार्क्सला वैज्ञानिक समाजवादाचा जनक म्हणतात. हा शब्द खूप महत्वाचा आहे, नाही का? वैज्ञानिक. मार्क्सने मात्र इतिहासाचा अभ्यास करून काही नियम शोधून काढण्याचा प्रयत्न केला. त्याचं एक प्रसिद्ध वाक्य आहे की, तत्वज्ञान्यांनी आतापर्यंत जगाचं केवळ विश्लेषण केलं आहे, खरा मुद्दा आहे जग बदलण्याचा. हो, आणि त्याच्या मते इतिहासाला चालवणारी, त्याला बदलणारी खरी शक्ती ही आर्थिक आहे. अगदी. आणि याच विचारातून त्याने सांगितलं की समाज नेहमी दोन वर्गांमध्ये विभागलेला असतो. एक मालक वर्ग, म्हणजे ज्यांच्याकडे उत्पादनाची साधनं आहेत, जमीन, कारखाने, भांडवल, हे सगळं. आणि दुसरा कामगार वर्ग, ज्यांच्याकडे विकण्यासारखं स्वतःच्या श्रमाशिवाय काहीच नाही. आणि याच मांडणीतून मार्क्सचा तो प्रसिद्ध सिद्धांत येतो. काय म्हणतात त्याला? अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत, सरप्लस व्हॅल्यू. हो, बाबासाहेब हे खूप सोप्या उदाहरणाने स्पष्ट करतात. समजा एक कामगार कारखान्यात दिवसभरात 1000 रुपयांच्या वस्तू तयार करतो. ठीक आहे. पण मालक त्याला दिवसाची मजुरी किती देतो? फक्त 200 रुपये. मग उरलेले 800 रुपये कुठे जातात? ते थेट मालकाच्या खिशात जातात, नफा म्हणून. हेच ते अतिरिक्त मूल्य. आणि यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट जी बाबासाहेब अधोरेखित करतात ती म्हणजे हे शोषण वैयक्तिक नाहीये. म्हणजे तो विशिष्ट मालक वाईट आहे म्हणून तो असं करतोय असं नाही. ती संपूर्ण भांडवलशाही व्यवस्थाच तशी आहे. नफा मिळवण्यासाठी शोषण करणं हे एक प्रकारे त्या व्यवस्थेच्या DNA मध्येच आहे. अगदी. आणि मार्क्सच्या मते हे शोषण कमी होण्याऐवजी वाढतच जातं. बरोबर. भांडवल काही मोजक्या लोकांच्या हातात एकवटतं आणि कामगार वर्ग अधिकाधिक गरीब होत जातो. मग एक वेळ अशी येते जेव्हा ही दरी इतकी वाढते की क्रांती अटळ होते. कामगार वर्गाला जाणीव होते की आपल्या दुःखाचं मूळ कारण ही व्यवस्था आहे आणि ते संघटित होऊन बंड करतात. आणि या क्रांतीनंतर काय? इथेच ती वादग्रस्त संकल्पना येते, कामगार वर्गाची हुकुमशाही. हो, हा हुकुमशाही शब्द ऐकूनच अनेकांना धक्का बसतो. नक्कीच. आणि हा शब्द मार्क्सच्या विचारांसाठी नंतर खूपच समस्याप्रधान ठरला. पण बाबासाहेब स्पष्ट करतात की मार्क्सच्या मूळ संकल्पनेत ही काही कायमस्वरूपी दडपशाही नव्हती. मग ती काय होती? एक तात्पुरती व्यवस्था. हो, ती एक तात्पुरती, एक ट्रान्झिशनल अवस्था होती. मार्क्सचं म्हणणं होतं की क्रांतीनंतर जुन्या व्यवस्थेचे समर्थक म्हणजे भांडवलदार ते पुन्हा सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करतील. साहजिक आहे. त्यांना रोखण्यासाठी आणि समाजाची पुनर्रचना करण्यासाठी काही काळापुरती सत्ता कामगारांच्या हातात केंद्रित होणं गरजेचं आहे. या काळात खासगी मालमत्ता पूर्णपणे नष्ट केली जाईल. आणि मग एक वर्गविहीन, शोषणमुक्त समाज निर्माण होईल जिथे राज्याची गरजच उरणार नाही. हा झाला मार्क्सचा क्रांतीचा आणि बळाचा मार्ग. बरोबर. आता बाबासाहेब आपल्याला पूर्णपणे वेगळ्या दिशेला घेऊन जातात. ते म्हणतात या सगळ्याचा अंतिम उद्देश काय आहे, तर दुःखाचा अंत करणं. आणि इथेच ते बुद्धांना चर्चेत आणतात. हो, कारण बुद्धाच्या धम्माच्या केंद्रस्थानी ईश्वर, आत्मा किंवा स्वर्ग नरक या कल्पना नाहीत. तर कोण आहे? मनुष्य. आणि त्याचं या जगातलं दुःख. बुद्धांनी स्पष्ट सांगितलं होतं की धर्माचं काम जगाचा उगम कसा झाला हे सांगणं नाही, तर जगाची पुनर्रचना करून माणसाचं दुःख संपवणे आहे. अगदी. म्हणजे उद्देश एकच आहे, दुःखाचा नाश. पण यानंतर बाबासाहेब जो मुद्दा मांडतात तो खऱ्या अर्थानं धक्कादायक आहे. कोणता मुद्दा? मार्क्सना ज्या निष्कर्षावर पोहोचण्यासाठी इतिहासाचा आणि अर्थशास्त्राचा इतका प्रचंड अभ्यास केला, तोच निष्कर्ष बुद्ध 2500 वर्षांपूर्वी मांडून गेले होते. आणि तो निष्कर्ष म्हणजे जगातल्या सगळ्या दुःखाच्या आणि संघर्षाच्या मुळाशी
खाजगी मालमत्ता आहे. हे अविश्वसनीय वाटतं की बुद्धांनी हे सांगितलं होतं. बाबासाहेब याचा काही पुरावा देतात का? हो, देतात ना. ते बुद्ध आणि त्यांचे शिष्य आनंद यांच्यातला एक संवाद सांगतात. आनंद बुद्धांना विचारतो, भगवन, जगात जो लोभ, हाव किंवा आसक्ती दिसते ती कशामुळे निर्माण होते? खूपच मूलभूत आणि महत्वाचा प्रश्न आहे हा. हो, यावर बुद्धांचं उत्तर खूप थेट आणि तर्कशुद्ध होतं. काय म्हणाले बुद्ध? ते म्हणाले, आनंद, लोभाचे कारण मालकी आहे, ओनरशिप. जिथे कोणत्याही प्रकारची मालकी असणार नाही तिथे कोणत्याही प्रकारचा लोभ किंवा हाव दिसून येईल का? नाही, दिसणार नाही. यावर आनंद तेच उत्तर देतो. मग बुद्ध पुढे विचारतात, आणि जिथे लोभ नाही तिथे स्वार्थ असेल का, मत्सर असेल का, भांडणतंटे असतील का? नाही, अर्थातच नाही. गणित अगदी सरळ आहे. बरोबर. मालकी नाही तर लोभ नाही, लोभ नाही तर संघर्ष नाही. हे मार्क्सच्या विचारांच्या किती जवळ जाणार आहे. पण इथेच बाबासाहेब म्हणतात की निदान एक असलं तरी उपाय पूर्णपणे भिन्न आहेत. हो, इथूनच त्यांचे रस्ते पूर्णपणे वेगळे होतात. मार्क्सचा मार्ग क्रांती, हिंसा आणि बळाच्या वापराचा आहे. व्यवस्था बाहेरून बदला. तर बुद्धांचा मार्ग नैतिक परिवर्तनाचा आहे. माणसाला आतून बदला. जर माणूस आतून बदलला तर व्यवस्था आपोआप बदलेल. पण हा आतून बदल कसा घडवायचा? हे फक्त उपदेश करून तर होणार नाही. नाही, त्यासाठी बुद्ध एक ठोस कार्यक्रम, एक आराखडा देतात. यातलं पहिलं साधन आहे पंचशील. हिंसा न करणे, चोरी न करणे, खोटं न बोलणे. हो, व्यभिचार न करणे आणि मादक पदार्थांचे सेवन न करणे. आता वरवर पाहता ह्या साध्या नैतिक गोष्टी वाटतात. बरोबर. जगातले अनेक धर्म हेच सांगतात. मग बाबासाहेब यात वेगळं काय बघतात? बाबासाहेब याकडे एका सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून बघतात. विचार करा, जर समाजातल्या प्रत्येकाने प्रामाणिकपणे पंचशीलाचे पालन केले तर मार्क्स ज्या शोषणाबद्दल बोलतो ती व्यवस्था टिकेलच का? कुणी हिंसा केली नाही, कुणी चोरी करून किंवा खोटं बोलून दुसऱ्याची संपत्ती लुटली नाही, तर अतिरिक्त मूल्य लुटण्याची गरजच उरणार नाही. वा, हा विचार करण्याचा एक पूर्णपणे नवीन दृष्टिकोन आहे. पंचशीलाला केवळ वैयक्तिक मोक्षाचं साधन न मानता सामाजिक परिवर्तनाचं हत्यार म्हणून बघणं. अगदी. हा समाजाच्या पायावर केलेला एक अहिंसक नैतिक हल्ला आहे. हे झालं पहिलं साधन. पण माणसाला हे करण्यासाठी प्रवृत्त कसं करायचं? त्यासाठी दुसरा आणि अधिक सखोल भाग येतो, आर्य अष्टांगिक मार्ग. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प. हो, सम्यक वाचा, अशा 8 गोष्टी. हा केवळ नियमांचा पाढा नाही तर एक संपूर्ण जीवनशैली आहे. मनाला प्रशिक्षित करण्याचा एक आराखडा आहे. आणि याची सुरुवातच सम्यक दृष्टी म्हणजे राईट व्ह्यू पासून होते. म्हणजे योग्य दृष्टिकोन. याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे गोष्टी जशा आहेत तशा पाहणं. दुःखाचं कारण काय आहे, ते कशामुळे वाढतं आणि ते कसं संपवता येतं याबद्दलचं स्पष्ट ज्ञान. हा दृष्टिकोन माणसाला अंधश्रद्धेतून बाहेर काढून तर्काच्या आधारावर विचार करायला शिकवतो. आणि याला जोडून तिसरं साधन येतं पारमिता. हो, म्हणजे प्रज्ञा, शील, दान, शांती, मैत्री यांसारख्या 10 सद्गुणांना आपल्या दैनंदिन जीवनात उतरवणे हा एक सकारात्मक कार्यक्रम आहे. या सगळ्या विचारांचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे भिक्खू संघ. बरोबर. बाबासाहेब म्हणतात की हा एका साम्यवादी समाजाचा सर्वोत्तम नमुना होता. पण हा साम्यवाद स्वैच्छिक होता, जबरदस्तीचा नव्हता. हो, हुकुमशाहीचा नव्हता. एका भिक्खूला किती कमी वस्तूंवर आपलं जीवन जगावं लागायचं. फक्त 8 वस्तू. कोणत्या होत्या त्या? हे ऐकणाऱ्यांसाठी खूप रोचक असेल. नक्कीच. त्या 8 वस्तू होत्या: 3 वस्त्र, एक अंतर्वास, एक उत्तरीय आणि एक संघाटी. बरोबर. त्यासोबत कमरेला बांधायचा एक कमरबंद, एक भिक्षापात्र, दाढी करण्यासाठी एक वस्त्रा, सुई धागा आणि पाणी गाळण्यासाठी एक फडके. बस. या व्यतिरिक्त सोनं, चांदी किंवा कोणतीही खासगी मालमत्ता बाळगण्यास त्यांना पूर्णपणे मनाई होती. अविश्वसनीय आहे हे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा साम्यवाद टिकवण्यासाठी कोणत्याही पोलिसांची किंवा लष्कराची गरज नव्हती. हो, तो केवळ धम्मनीतीच्या आधारावर स्वखुशीने नैतिक बंधनावर टिकून होता. इथेच बाबासाहेब तो मोठा नैतिक प्रश्न विचारतात. चांगल्या ध्येयासाठी वाईट मार्गांचा वापर करणं योग्य आहे का? आणि मार्क्सवादाचं उत्तर स्पष्टपणे हो असं आहे. क्रांतीसाठी हिंसा गरजेची आहे. पण बुद्ध इथे बळ म्हणजे फोर्स आणि हिंसा म्हणजे व्हायलन्स यात एक खूप महत्त्वाचा आणि सूक्ष्म फरक स्पष्ट करतात. आणि हा फरक आजच्या काळातही खूप महत्त्वाचा आहे. काय आहे तो फरक?
सेनापती सिंह नावाच्या एका व्यक्तीसोबतच्या संवादात बुद्ध हे स्पष्ट करतात. त्यांच्या मते न्यायासाठी किंवा समाजाच्या संरक्षणासाठी कायद्याच्या चौकटीत. कायद्याच्या चौकटीत केलेला शक्तीचा वापर म्हणजे बळ, जसं की एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा देणे किंवा आक्रमणकर्त्याला रोखणे. अगदी. पण केवळ स्वार्थासाठी, लोभापायी किंवा दुसऱ्याची मालमत्ता हिसकावून घेण्यासाठी केलेला शक्तीचा वापर म्हणजे हिंसा. या व्याख्येनुसार मार्क्सवाद्यांची क्रांती ही हिंसा आहे, बळ नाही. बरोबर. आणि हिंसेच्या पायावर उभारलेली व्यवस्था कधीच टिकू शकत नाही हे पटवून देण्यासाठी बाबासाहेब चक्रवर्ती सुत्तामधील राजा दुठ्ठनेमीची एक अप्रतिम कथा सांगतात. ही कथा म्हणजे जणू काही आजच्या राजकीय परिस्थितीवर केलेलं भाष्य आहे. नक्कीच. गोष्ट अशी आहे की राज्यात गरिबी वाढल्यामुळे चोऱ्या वाढतात. ठीक आहे. राजा सुरुवातीला चोरांना पकडून त्यांना धन देतो आणि म्हणतो की यातून आपला उदरनिर्वाह करा आणि पुन्हा चोरी करू नका. वरवर पाहता हे खूप दयाळूपणाचं कृत्य वाटतं. हां, पण याचा परिणाम उलटा होतो. कसा? राज्यात बातमी पसरते की चोरी केली की राजा पैसे देतो. यामुळे जे गरीब नव्हते तेही चोरी करायला लागतात आणि राज्यात चोऱ्या प्रचंड वाढतात. अच्छा. मग राजा काय करतो? आता राजा गोंधळतो आणि आपली रणनीती पूर्णपणे बदलतो. तो थेट दुसऱ्या टोकाचा निर्णय घेतो. तो आदेश देतो की आता जो कोणी चोरी करताना सापडेल त्याचा थेट शिरच्छेद करा. अरे बापरे. आणि इथून एक विनाशकारी साखळी सुरू होते. कशी? घाला सुरुवात करतात. आता चोर फक्त चोरी करत नाहीत, तर शस्त्र घेऊन दरोडे टाकू लागतात आणि जे विरोध करतील त्यांची हत्या करू लागतात. आणि ही साखळी इथेच थांबत नाही. समाजात हत्या आणि हिंसा वाढल्यामुळे लोकांच्या मनातली कायद्याची भीती नाहीशी होते. खोटं बोलणं वाढतं, व्यभिचार वाढतो, नात्यांमधलं पावित्र्य संपतं. हळूहळू संपूर्ण सामाजिक आणि नैतिक अधपतन होतं. या कथेतून बाबासाहेब हे सिद्ध करतात की समाजाच्या सुस्थिरतेचा पाया हा आर्थिक न्याय आहे, कायद्याचा धाक किंवा शिक्षा नाही. अगदी. केवळ बळाच्या जोरावर उभा राहिलेला समाज, मग ती राजाशाही असो वा कामगार वर्गाची हुकुमशाही, आतून पोखरलेला असतो आणि तो टिकू शकत नाही. बरोबर. जर लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नसतील तर असंतोष कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाहेर येतोच. मग ह्या सगळ्या चर्चेनंतर अंतिम विश्लेषण काय? बाबासाहेब कोणत्याही विचारसरणीला फ्रेंच राज्यक्रांतीच्या त्या 3 महान तत्वांच्या कसोटीवर तपासतात. स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव. या कसोटीवर मार्क्सवाद कसा ठरतो? मार्क्सवाद समता आणण्याचा दावा नक्कीच करतो, पण त्यासाठी तो व्यक्तीचे स्वातंत्र्य पूर्णपणे नष्ट करतो. तिथे विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे काहीच नसतं. नाही. राज्याच्या विरोधात बोलण्याचा अधिकार नसतो आणि त्याची पायाभरणीच वर्गद्वेषावर आणि हिंसेवर झालेली असल्याने तिथे बंधुभावाला स्थानच नाही. एक वर्गीय शत्रू असतो ज्याचा नाश करायचा असतो. बरोबर. म्हणजे एका तत्वासाठी तो इतर 2 मौल्यवान तत्वांचा बळी देतो. या उलट बुद्धांचा धम्म या तिन्ही तत्वांना एकत्र कसा साधतो? सुरुवात करूया समतेपासून. बुद्धांनी केवळ तात्विक समता सांगितली नाही, तर ती व्यवहारात आणून दाखवली. भिक्खू संघात वर्ण आणि जात पूर्णपणे नाकारली. याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे उपाली नावाच्या नाव्याची कथा. हो, ही कथा खूप प्रेरणादायी आहे. जेव्हा कपिलवस्तूचे शाक्य कुळातील 6 राजपुत्र संघात प्रवेश घेण्यासाठी आले तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचा नावी उपाली सुद्धा होता. आणि बुद्धांनी त्या राजकुमारांच्या आधी उपालीला दीक्षा दिली. हो. याचा परिणाम असा झाला की त्या राजकुमारांना जे कालपर्यंत त्याचे मालक होते त्यांना भिक्खू संघात ज्येष्ठ असलेल्या उपालीच्या पाया पडावं लागलं. यापेक्षा मोठं सामाजिक समतेचं उदाहरण काय असू शकतं? खरंच ही झाली समता. पण स्वातंत्र्याचं काय? इथेच बौद्ध धम्माचं वेगळेपण आहे जे बाबासाहेबांना आकर्षित करतं. बुद्ध आदेश देत नाहीत, ते उपदेश करतात. अत्तदीप भव. स्वतःचा प्रकाश व्हा. ही शिकवण व्यक्तीला विचार स्वातंत्र्याचा सर्वोच्च अधिकार देते. ते म्हणायचे, मी सांगतोय म्हणून कोणतीही गोष्ट स्वीकारू नका. तर्काच्या कसोटीवर तपासा, स्वतः अनुभव घ्या आणि पटली तरच स्वीकारा. हो. धम्म कुणावरही लादला जात नाही, तो स्वेच्छेने स्वीकारायचा असतो. आणि तिसरं आणि सर्वात महत्वाचं तत्व बंधुभाव, जे साम्यवादात पूर्णपणे गैरहजर आहे. धम्माचा पायाच मैत्री म्हणजे मेत्ता आणि करुणेवर आहे. ही मैत्री केवळ माणसांपुरती मर्यादित नाही, तर सर्व प्राणीमात्रांबद्दल आहे. इथे वर्गीय शत्रू नाही, तर सर्व प्राणीमात्रांबद्दल सहानुभूती आणि प्रेम आहे. पण मार्क्सचा तो एक सर्वात मोठा आणि जळजळीत आरोप आहे की धर्म ही अफूची गोळी आहे. हो, की धर्म लोकांना परलोकाची स्वप्न दाखवून या जगातील अन्यायाकडे दुर्लक्ष करायला शिकवतो. हा आरोप बुद्धांच्या धम्माला लागू होतो का? अजिबात नाही.
आणि बाबासाहेब याचं अतिशय तर्कशुद्ध खंडन करतात. ते मान्य करतात की जे धर्म देव, आत्मा, स्वर्ग, नरक या कल्पनांवर आधारलेले आहेत ते नक्कीच अफूची गोळी आहेत. कारण ते शोषितांना सांगतात की या जन्मात दुःख सहन करा, पुढच्या जन्मात तुम्हाला सुख मिळेल. हो, त्यामुळे ते क्रांती करण्याऐवजी अन्याय सहन करत राहतात. पण बुद्धांचा धम्म या सगळ्या कल्पनांच्या पलीकडचा आहे. त्यांचं लक्ष फक्त आणि फक्त या जगातील माणसाच्या दुःखावर आणि त्याच्या निवारणावर होतं. त्यांची ती प्रसिद्ध उपमा आहे. ते म्हणायचे, एखाद्या माणसाला विषारी बाण लागला असेल तर तुम्ही आधी तो बाण कोणी मारला याची चर्चा करत बसाल की आधी तो बाण काढून त्यावर उपचार कराल. अर्थात आधी उपचार महत्वाचा. बुद्ध म्हणायचे, माणसाचं दुःख हा तो विषारी बाण आहे आणि त्यावर तात्काळ उपचार करणं हे धम्माचं पहिलं काम आहे. त्यामुळे बाबासाहेबांचा निष्कर्ष अगदी स्पष्ट आहे. जगाला दुःखातून, शोषणातून मुक्त करायचे असेल तर त्यासाठी हिंसेवर आधारित साम्यवादाची नाही, तर माणसाच्या मनात नैतिक परिवर्तन घडवणाऱ्या बुद्धांच्या धम्माची गरज आहे. हो, हा बदल बळजबरीने नाही तर पंचशील आणि अष्टांगिक मार्गाच्या पालनाने स्वेच्छेने येतो. कारण बळाने लादलेल्या व्यवस्थेपेक्षा स्वेच्छेने स्वीकारलेला सदाचार हा अधिक टिकाऊ आणि मानवी असतो. बरोबर. मार्क्सवादाकडे समता आहे पण स्वातंत्र्य आणि बंधुभाव नाही. लोकशाहीकडे स्वातंत्र्य आहे पण समता नाही. बुद्धांचा धम्मा हा एकमेव मार्ग आहे जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या तिन्हीला एकत्र साजतो. जर तुम्हाला हा वैचारिक प्रवास आवडला असेल तर बुकवाईज विथ अनिलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वाचत रहा, विचार करत रहा. जय भीम.